नमस्कार. जनता दरबारात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत असतो आणि हे आतापर्यंत सगळ्यांना माहिती झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक आठवड्याला आमच्यापर्यंत अशी विचारणा येत असते की आता नवीन कुठली तुम्ही माहिती देणार आहात. आणि मंडळी, त्यासाठीच आम्ही विविध विषयांची सखोल माहिती घेत असतो आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. अशीच एक सुंदर माहिती आमच्याकडे आहे. ती अशी आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की आपण जेव्हा जेवत असतो तेव्हा काट्या चमच्यानी जेवण्यापेक्षा जर का आपण हाताने जेवलो ना तर त्याच्यामध्ये जास्त समाधान मिळतं. आपल्या संस्कृतीमध्येही हे सांगितलेलं आहे. त्यामागचं कारण असं त्यांनी सांगितलेलं आहे की हे जग सगळं पंचतत्वांनी बनलेलं आहे. त्याचबरोबर आपलं शरीरसुद्धा पंचतत्वांनी बनलेलं आहे आणि ही जी पंचतत्व आहेत ना ही आपल्या हाताच्या बोटांमध्ये असतात. ती कुठली कुठली आहेत ही जर का आपण म्हणलं, पंचतत्व जर का आपण पहिल्यांदा बघितली तर ते पृथ्वी, आप, तेज, वायू, जल, आकाश ही 5 तत्व आहेत. ही आपल्याला माहिती आहेत. ही सगळी तत्व आपल्या हाताच्या बोटांमध्ये असतात. म्हणजे अगदी अंगठा म्हणाल ना तर अंगठा हे याच्यामध्ये अग्नितत्व असतं. हे जे पहिलं बोट किंवा तर्जनी म्हणतात ना याच्यामध्ये वायू तत्व आहे. मधल्या बोटामध्ये आकाश तत्व आहे. अनामिकेमध्ये पृथ्वी तत्व आहे आणि करंगळीमध्ये जलतत्व आहे. ही 5 तत्व मिळून जेव्हा आपण घास कालवतो आणि जेव्हा आपण तो खातो ना तेव्हा त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम आपल्या जेवणावरती होत असतो. एक आपल्याला आनंद मिळतो. बघा, आठवा म्हणजे काट्या चमच्यानी खाण्यापेक्षा सुद्धा जेव्हा आपण हाताने असं भरघोस मस्त जेवतो ना तेव्हा आपल्याला खरंच खूप आनंद होतो. आणि हे जे सगळं आहे ना हे आपल्या पूर्वजांनी शोधून काढलेलं आहे. पूर्वजांचा हा विचार आहे. आयुर्वेदामध्येही सांगितलेला आहे. अर्थात आयुर्वेद म्हटल्यानंतर त्याबरोबर योगाभ्यास, योग साधना हेही विषय त्याच्याबरोबर येतातच. आणि त्याच अनुषंगाने आपली ही जी योगविद्या आहे ना ही जगभर सध्या दुमदुमते आहे. तिचा नावलौकिक फार मोठा झालेला आहे. त्याच अनुषंगाने आपण 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणूनही साजरा केला. कारण आपलं हे जे योग महात्म्य आहे ना हे आता जगभर दुमदुमतं आहे. अगदी वेदपूर्व काळापासून या योगाची महती लोकांना माहिती होती आणि त्यातूनही मंडळी योगाभ्यास केल्यामुळे किंवा योगासनं केल्यामुळे कुणाचं नुकसान झालंय असं एकही उदाहरण आपल्याला सापडणार नाही. म्हणूनच या योगाची जी महती आहे, महात्म्य आहे, माहिती आहे ही आपण जाणून घ्यायला पाहिजे. आता योग म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये अष्टांग असतात. ही अष्टांग नेमकी कुठली आहेत ना तीही आपण जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये आहे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी ती अष्टांग आहेत. हेही आपण जाणून घ्यायला पाहिजे. आपल्या योगाची महती सर्वांपर्यंत पोचवायला पाहिजे. त्यातूनही जर का तुम्हाला काही शंका असतील ना तर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधू शकता. योगाभ्यास करा, आपलं जगणं सुकर करा, निरामय करा, सुख समृद्धीही त्यातून आपल्याला प्राप्त होईल. अधिक संपर्क जर का तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. त्यासाठी जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत वनौषधींविषयी. वनौषधी असं म्हणलं ना की कुठेतरी आपल्या मनामध्ये एक शंका येते. म्हणजे वनौषधी असेल तर मग झाडपाला आहे, मुळं आहे, मग वैदू आहे, मग भगत आहे, अशा एक प्रकारच्या कड्या आपल्या मनामध्ये येत असतात. आणि त्यामुळे वनौषधी म्हणजे कुठेतरी नकारात्मकताही आपल्या मनामध्ये येऊ शकते. पण तसं नाही आहे. वनौषधी ही जंगलात राहणाऱ्या लोकांची साठी अतिशय उपयुक्त अशीच गोष्ट आहे. अर्थात दुर्गम डोंगरदऱ्या जंगलामध्ये राहतात ना ते आदिवासीच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून ते खूप दूर असतात. त्यातूनच त्यांच्यामध्ये मागासलेपणा असतो, अशिक्षित, बेरोजगारी असते, आरोग्याच्याही त्यांच्या खूप समस्या असतात. जंगलात वावर असल्यामुळे विंचू, सर्पदंश होत असतात, जखमा होत असतात. त्यावरती ही झाडपाल्याचीच औषधं घेतली जातात. मंडळी, आपल्याभोवती ह्या ज्या सगळ्या वनस्पती असतात ना त्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी औषधी गुणधर्म असतात. ही औषधी तत्व किंवा त्याचा वापर करणं, त्याची योग्य मात्रा किंवा झाडाचा नेमका कुठला अवयव कुठल्या रोगासाठी गुणकारी आहे हेही समजणं आवश्यक असतं. पण मंडळी, हजारो वर्षांपासून या साऱ्या विषयी आपल्याला माहिती होती आणि वंश परंपरेनं ती आजही आदिवासी कुटुंबांमध्ये जतन करण्यात आलेली आहे. तेव्हा आज आपण ह्या वनौषधी नेमक्या कुठल्या आहेत, त्याचे उपयोग कसे करतात हे बघणार आहोत.
वास्तविक ह्या अशा वैदू लोकांना बोलतं करणं खूप कठीण असतं. औषधांचं ज्ञान हे सहसा दुसऱ्याला अजिबात देत नाही. काय असतं खेड्यामध्ये, विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये त्यावेळेला तर डॉक्टर नव्हतेच, कुठल्याच प्रकारची अशी शासकीय सोय किंवा हे नव्हती. त्यामुळे कुठलाही माणूस असेल, स्त्री असेल किंवा मुलगा असेल, मुलगी असेल, तर ते पूर्वी एक भगत आमच्याकडे असायचे, म्हणजे त्यांचा एक प्रभाव असायचा. आणि विशेषतः वनौषधींची त्यांना माहिती असायची, पण ते फारसं दुसऱ्या कोणाला सांगत नाही. आणि त्यामुळं मग काही खोटं झालं, काही कोणाला आजारी पडला, ताप आला, कुठलाही आजार झाला तरी भक्ताकडे जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. जगण्याची लढाई ही प्रत्येकाला करायलाच लागते. त्यातही हे जर का आदिवासी बांधव किंवा आदिवासी समाज जर का आपण बघितलं ना, तर हे सगळे निसर्गजीव असतात, निसर्गावरती अवलंबून असतात. म्हणजे जगण्यासाठी तर ते निसर्गावर अवलंबून असतातच, आणि त्याचमुळे रोगमुक्त होण्यासाठीही ते निसर्गावरतीच अवलंबून असतात. त्यामध्ये एक प्रकारची अपरिहार्यताही त्यांच्यामध्ये दिसून येते. दुर्गम भागामध्ये की ज्या ठिकाणी डॉक्टरच येत नाही, जात नाही, आपल्याकडे व्यवस्था केलेली आहे आपण, पण त्या दुर्गम भागामध्ये ते जातातच असं नाही. त्या नर्सेस असतील किंवा इतर त्यांचे कर्मचारी असतील, हे जातातच असं नाही. आणि त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या व्यवस्था ज्या आहेत त्या त्यांना करावे लागतात नाईलाजाने. म्हणजे आपल्या एक तर सरकारी यंत्रणा पोचली नाही, किंवा त्या माणसाला त्या सरकारी यंत्रणेवर विश्वास आला नाही, किंवा ते फार अंतर असेल, कुठलीच जाण्या येण्याची सोय नसेल, आणि त्यामुळे अशा घटना अजूनही काही ठिकाणी घडतात. झाडपाल्याची ही औषधं नेमकी काय आहेत, ती कशी ओळखायची, हे कुतूहल आपल्या सगळ्यांच्याच मनात असेल. किंवा ह्या औषधांचा गुण येतो का, हेही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येऊ शकतो. पण त्यामध्येही निरीक्षणांती आम्हाला असं जाणवलं ना, की निबिड अरण्यात राहणारे हे जे सगळे आदिवासी बांधव असतात ना, हे दीर्घायुषी असतात. म्हणजे 100 गाठलेले अनेक आदिवासींना आम्ही भेटलेलो आहोत. यांचे नाक, कान, हात, पाय सगळं ठणठणीत असतं. आणि तसं पाहिलं तर हे डॉक्टरकडे सुद्धा जात नाहीत. म्हणजेच झाडपाल्याच्या औषधामध्ये काहीतरी गुणधर्म आहेत किंवा काहीतरी तथ्य नक्कीच आहेत. अशाच आमच्या भ्रमंतीमध्ये एका वैदूबरोबर आम्ही संवाद साधला. आता आपली ही जी वनौषधी आहे की नाही, ही तर फार मोठी परंपरा आहे. तर तुम्हाला कशी काय ही परंपरा तुमच्यापर्यंत कशी काय आली? तुम्ही अभ्यास कसा केलात का लहानपणापासून बघून तुमचं दाखवलेले असते? हा, कोणी दाखवलेलं? ते वडील आमचे दाखवलेले असते. बर, कधी तुम्ही लहान होतात तेव्हापासून, लहानपणापासून सांगा ना. जसे लहान होतो ना, तिथून ती सांगलेली होती. बर, पण मग त्याच्यासाठी जंगलामध्ये तुम्ही फिरत असायचं. तुमचं लहानपण नेमकं कुठलं, हे गाव कुठलं तुमचं? दाहे. दाहे. बर. आता माझे जे वडील आहेत, त्यांच्या आजोबा पंजोबापासून त्यांच्या वडिलांकडे त्यांचे वडील पण असे आयुर्वेदिक औषधात तरबेज होते. त्यांना पूर्ण माहीत होतं. त्यांना हे दाखवलेले किंवा इतर जे लोक आहेत नातेवाईक, त्याच्यामध्ये ज्येष्ठ माणसं होते, असे वयस्कर, त्यावेळेस असे तरुण असताना त्यांना ती औषधं दाखवलेली आहेत. आणि त्या दाखवल्यानंतर ते हे झाड आहे, हे झाड हे आजारावर उपयोगी आहे, ते फक्त त्यांना झाडं दाखवलेली आहेत. या बाबांकडे काविळीवरती सुद्धा औषध आहे. आणि कुठली कुठली औषधांचा तुम्ही, म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे जातच नाही का? नाही, अजिबात नाही. मग कसं कसं करता? कुठल्या कुठल्या रोगांवर कुठली कुठली औषधं असतात साधारण सांगा. औषध देतो कावलीचं. त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांना अनुभव त्याचा येतो. पूर्ण बरी होते. त्याच्यामध्ये फक्त काय त्यांना ते दाखवलेले आहेत, बघ ह्या औषधं आहेत, हे 5 किंवा 6 प्रकारचं झाडांची मुळं ती काढून आणायची आणि ती एका जागेवरती ठेचायची आणि त्याच्यापासून ते काविलचं औषध त्याच्यावरती करतात. तसंच पोटदुखीवरती किंवा पोटामध्ये जर का गाठ आली असेल ना, तरी यांच्याकडे झाडपाल्याचं औषध आहे आणि यांच्या औषधाने पोटातली गाठ निघून जाते, असंही यांनी सांगितलं. औषधात पोटदुखा काय ते देतो. आणि त्याच्यावर गाठ असली पोटात, बर, ती पण मी औषध काढून ते शेकायला देतो, पियाला देतो. बर बर. याच्यामध्ये गाठ तयार होते पोटामध्ये. तर ती गाठ
ते आपल्या हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेशन करायला हो. लागतात, पण ते गरीब माणसाची ऑपरेशन करण्याची कॅपॅसिटी नसते. मग ते हे औषध देणार आणि त्याला सांगणार की हे 5 दिवस तू गरम करून आणि ते पोटावरती शेक द्यायला, आणि ती गाठ त्याच्यातून गायब होते. डोळ्याच्या रोगांवर किंवा मोतीबिंदूवरती सुद्धा ह्यांच्याकडे उपचार आहेत. आणि आम्ही त्यांना विचारलं की नेमके कसे तुम्ही उपचार करता, तर त्यावर त्यांनी सांगितलं की मी फूक मारतो आणि शब्द बोलतो. म्हणजे काय, काही मंत्र म्हणतो आणि मी फुंकर मारतो डोळ्यामध्ये आणि तो रोगी बरा होतो. हे कसं काय शक्य आहे असं विचारल्यानंतर त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलं की नाचणी किंवा इतर काही पदार्थ, औषधी पदार्थ जे आहेत ते खातात आणि मग ते खाल्ल्यानंतर मग त्या तोंडातून ते डोळ्यावरती फुंकर मारतात असं त्यांनी आम्हाला सांगितलं. डोळे दुखत टीक पडली डोळ्यात, ती निवलं होतो. तरीही औषध आहे. औषध ते मी एक थोडेसे शब्द आहेत माझ्याजवळ, ते फुकून पण काढतो. म्हणजे ते मंत्रावर काढतो. बर बर बर. आणि आपली नाचणी असते, ती नाचणी घेतात आणि ती पूर्ण चगलून घ्यायची आणि त्याच्याने ती वाफ द्यायची. नाचणीचं खूप आहे. इथे नागलीच लावतात. हो, नागलीचं तुमच्याकडे जे पिकतं ते आपल्या शरीरावरती परिणामकारक कसं होईल हे या लोकांचं. हे तुम्ही जे करता हे तुम्ही आम्हाला दाखवाल का असं आम्ही विचारल्यानंतर तसा रोगी आला तर आम्ही तुम्हाला कळवू आणि तुम्ही जरूर या बघायला असंही त्यांनी आम्हाला सांगितलं. आता डोळ्यामध्ये आपले मोतीबिंदू होतो आणि टीक पडते, तर त्यांच्याकडे ते औषध आहे. ते फक्त काय करणार, ते तोंडाने चघळणार आणि ते डोळ्यामध्ये फक्त वाफ देणार. त्याची ऑपरेशन करायची गरज नाही. हे आम्हाला कधी बघायला मिळेल का? फक्त आता पेशंट आल्यावर एखादा पेशंट आला तर ते डोळ्यामध्ये पूर्ण रक्त आलेला असला, डोळा लाल झालेला असला, तरी पण ते 3 दिवसात ते दुसरा एक औषध आहे ते डोळ्यामध्ये थोडंसं हे करून ठेचून आणि त्याचा रस टाकायला सांगतात. तो डोळा क्लिअर होतो. जसं त्यांच्याकडे ते फूल पडतं, आमच्या गावठी भाषेत त्याला फूल आहे, फूल असं सांगतात. ते टीक पडतं, मोतीबिंदू. तर ते नुसतं तोंडाच्या वाफेने ते औषध तोंडात घेऊन त्याला वाफ द्यायची, ते एकदम क्लिअर डोळा होतो. मग आम्ही त्यांच्याबरोबर चक्क जंगलामध्ये गेलो आणि त्यांनी निरनिराळ्या वनस्पती आम्हाला दाखवल्या. त्यातच त्यांनी काविळीच्या औषधासाठीचं जे उपयोगी झाड किंवा वृक्ष आहे ना, तेही त्यांनी दाखवलं. या वृक्षाचं नाव आहे पेंड्राय. ते कुठलं आहे? हे कावलीच्या जागेवर. त्याचं काय काय करायचं असतं काविळीचं? ते मूल त्याचं पावडर करून द्यायचे. बरं, कच्चीच का? हा, कच्ची. आणि ते दुधातून घ्यायचं का काय असतं? नाही, नुसतं पाण्यात पाण्यात. बरं, त्याचं नाव काय त्याचं नाव? पेंड्राय. पेंड्राय असं नाव आहे. या काविळीच्या औषधामध्ये करवंदाच्या झाडाचं मूळ ही घालतात असंही त्यांनी सांगितलं. ती करवंदाची जाळी सुद्धा त्यांनी आम्हाला दाखवली. आणि या काविळीच्या औषधामध्ये इतरही काही औषधी घालतात ते मात्र त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. फक्त एवढंच असतं का ह्याच्यामध्ये अजून पण काही? करवंद पण? करवंद आहे. एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा झाडपाल्याचं औषध आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. ते झाड त्यांनी आम्हाला नेऊन दाखवलं. या झाडाचं नाव काय विचारल्यानंतर ते काही त्यांना सांगता येईना. फुलझाड एवढंच ते म्हणाले. कोरांटीसारखी फुलं या झाडाला येतात आणि ह्या झाडाची जी मुळं असतात या मुळाचा उपयोग ते करतात. मूल नसला तर मी ते औषध देऊन. हो का? ते पण होतं. तो पण. आणि यासाठी झुपकेदार मुळं पाहिजेत आणि या झुपकेदार मुळांना ते भूतमुळी असं म्हणतात. याचे भूतमुळी म्हणून सांगतात. भूतनळी, हे ना सुंदर टवटवीत झाडे भूतमळी मुळी. वा, तशी मुलं आहे त्याला असे झुबुकूच मुली येते. अच्छा, झुपक्यासारखी असतात मुळं. मग ही सगळी मुळं द्यायला लागतात का? सगळी म्हणजे फार याची काढायला लागते. हो, हे छोटं आहे मोठ्याचं. आणि मग आता ही मुळं चांगली आहेत का? या झाडांची मुळं काढणं ना हे अतिशय कठीण काम आहे हे त्या क्षणी आम्हाला जाणवलं. जंगलामध्ये फिरत असताना मग त्यांनी आम्हाला ऐनाचं झाड दाखवलं. या झाडाचंही खूप महात्म्य आहे. म्हणजे जर का जखम झाली असेल ना किंवा रक्तस्राव झाला असेल तर ह्या झाडाची साल काढून ती ठेचून जखमेवरती जर का बांधली तर ती जखम पूर्ण बरी होते.
तर हे ऐनाचं झाड आहे. ऐनाचं झाड त्याच्यामध्ये मोठा झाड असतं. तर तो वरती आहे, हा मोठा झाड आहे. ते हा त्याची मागचा सुद्धा- का? तेच ना. हा बरं. जर जखम झाली त्यात रक्त निघत असताना त्याची साल काढून आणि ती ठेचून आणि ते त्या जखमेवर घट्ट बांधले तर त्या दवाखान्यात सुद्धा जाण्याची गरज नाही. वा. ती जखम तशी बरी होते. विंचू दंशावरही यांच्याकडे उपाय आहे आणि त्यासाठीचं जे झाड आहे तेही त्यांनी आम्हाला दाखवलं. या झाडाचं नाव त्यांनी काठफूल असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि याचा पाला घेऊन तो ठेचून त्या दंशावर लावायचा असंही त्यांनी सांगितलं. दिसतंय काटे आणि फूल. काट बघायला काट आहे. बरं, आता त्याचं काय करायचं? हे याचा पाला घेऊन हा, तो त्याला लावायचा जिथे चावला असेल विंचू तिथे. तिथे. थांबा. असे इथं चावलेला असला तसा त्याच्यावर बांधायचं आहे मग. नुसतं ठेवायचं. होतं मग. हा. काय नाव म्हणलं त्याचं तुम्ही? काट फुल. काटफूल. हम्म. विंचू दंशावरती हा जो काठफूल जे आहे त्याचा जो पाला असतो ना, हा सर्पदंशावरती सुद्धा उपयोगी असतो. अर्थात तो दंश जो झालेला असतो त्याचं निदान हे करतात. जर का सर्प खूप विषारी असेल तर इतरही यांचे उपाय आहेत तेही ते करतात. अर्थात ते त्यांनी आम्हाला विशेष सांगितले नाही, पण त्यांच्यापाशी त्याच्यावरचे उपाय नक्कीच आहे. बरं, हे साप चावला तरी हे असंच करायचं का? म्हणजे खूप विषारी त्याला अगदी विषारी फुरसं त्याला चावलं. तो फुरसं चावलं तर काय? दवा काढून हं, न तो पियाला द्यायचा. प्यायचं. हम्म. बरं, आणि तिथे पण लावायचं. हा पण तिथे मग याचा रस काढायचा, पाण्यामध्ये वाटायचं, काय करायचं? न ते नुसते वाटून द्यायचे, लावायचे. न लावायचं आणि हं. रस पण द्यायचा ना म्हणला पोटात. आणि ते कावलीचा देता आपण त्याच्यात ते विषय आहे. जसा दुःख असले तसं तसं ते द्यायचं. जास्त. बर 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 बर. हं. त्याप्रमाणे करायचं. हा, त्याप्रमाणे काही याला अमकाची लागेल हं. ते त्याप्रमाणे द्यायचं. ते परीक्षा करून त्याची परीक्षा आली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी आम्हाला एक बाटली आणून दाखवली. या बाटलीमध्ये त्यांनी आपले जे आंबे असतात ना, आंब्याचा जो चीक असतो तो चीक त्यांनी संपूर्णपणे एकत्र करून त्या बाटलीमध्ये ठेवलेला आहे. तसं पाहिलं ना तर आंब्याचा चीक आपल्या सगळ्यांच्या तोंडाला खूप उत्तो फोड येतात. त्या चिकाचं जे महात्म्य आहे ना ते त्यांनी विंचू दंशावरती वापरलेलं आहे. म्हणजे दंश झालेल्या ठिकाणी हा जो आंब्याचा चीक आहे हा जर का लावला ना तर त्यांचं म्हणणं की हे जे विष आहे ते विष तो चीक आहे ते खेचून घेतो असं यांचं म्हणणं आहे. ते हे चुला लावायची. अच्छा, हे पण लावायचं ते पण लावायचं. वा. तसंच पोटामध्ये जर का जंत झाले असतील ना तर आपलं जे केळ्याचं झाड असतं त्याच्या मुळाचा वापर त्याच्यासाठी करतात असंही त्यांनी सांगितलं. जंतूचा जंतू म्हणजे पोटात झालेले हा, असतील जंतू. तर, जंत झाले असतील तर. हा, नंतर जंतू झाले ना हा. ते असे मोठाले जंतू होतात. हो हो असतात ते. हा, लांब असे हो हो असतात. हो हो. मग त्याला उपयोग पडतो. अच्छा, मग ती मुळं सगळ्याच मुळीच उपयोगाची. मुलीच उपयोग. त्याचबरोबर गुरंढोरं जी असतात त्यांच्या रोगांवरतीही यांच्याकडे झाडपाल्याची औषध आहे. त्याचबरोबर त्यांनी एक नांदल नावाचा एक वेल आम्हाला त्यांनी दाखवला. अतिशय सुंदर असाच तो वेल होता. जर का आपल्याला कुठे मुकामार लागला असेल, काळं निळं झालं असेल तर या नांदल वृक्षाची साल जाळून त्याचं चूर्ण करून ते ह्या मुक्या मारावरती लावायचं असतं. ही वेल आहे, याचं नाव काय म्हणलात तुम्ही? नांदन. नांदन. हम्म. त्याचंही मूळच काढायचं. न त्याच्यात ते साल त्याची पेटवून मसारी करून बसवायची. हा, टुकलेला असला त्याच्यावर मार लागलेला. मार लागला असेल. हा. या जंगलामधल्या ज्या रानभाज्या असतात ना त्याही अतिशय औषधी असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला ह्या प्रचंड प्रमाणामध्ये उगवतात आणि प्रत्येक आदिवासी घरामध्ये या रानभाज्या पावसाळ्याच्या सुरुवातीला खाल्ल्या जातात कारण त्या औषधी असतात आणि मग पावसाळ्यामध्ये कुठलाही त्रास होत नाही, शरीर निरोगी राहतं अशीच यांची धारणा आहे. आता याच्यामध्ये शेवरी आहे, वाफला आहे, टाकळा आहे, अशा विविध भाज्या आहेत आणि ह्या भाज्या नेमक्या कशा करायच्या किंवा शिजवायच्या तेही त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि आमच्या खेड्यातली माणसं तर हे सगळ्या वनस्पती म्हणजे जे आहेत नैसर्गिक भाजीपाला
ते खाऊनच म्हणूनच त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाही, काही नाही, हे महत्त्वाचं आहे. आणि जी जुनी माणसं आहे ते अजूनही कोणाला चष्मा लागलेला नाही अशी बरीचशी मंडळी आहेत ते अजूनही म्हणजे तब्येती पण चांगल्या. आता उदाहरण द्यायचं तर आमच्या आई सासूबाई यांच्या आई 80च्या पुढे आहेत, पण अजून सगळं काम करतात. म्हणजे हे सगळं खाल्लेल्यानं अजूनही खातात. आणि फार काही त्याच्यात काही टाकायचं, नुसतं हे उकडवायचं, हे काकडं ठेचायची, बी काढायचं, याच्यात बी असते आणि ती त्याच्यात उकडवून हे करायची, थंड करून आणि मग ती भाजी घालायची, कांदा लसूण सिंपल जसं भाजी करतो तशी. मंडळी, जंगलांमध्ये अशा शेकडो औषधी वनस्पती आहेत. या सगळ्या वनस्पतींची शास्त्रशुद्ध माहिती जमा करण्याचं किंवा गोळा करण्याचं आदिवासी विकास विभागाने ठरवलंय. ज्या ज्या वनस्पतीचे जे जे गुणधर्म आहेत तशा प्रकारची माहिती देणं, आत्ताच्या पिढीला सुद्धा त्याची माहिती होणं, असं जर आमच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळं असं एखादं सेंटर उभं करावं आणि अशा वनौषधी ज्या आता दुर्मिळ होत चाललेल्या आहेत, ज्या आपल्यालाच माहीत नाही आहे, सगळ्यांनाच माहिती नाही, ते विशिष्ट लोकांनाच माहिती आहे, तर ते करण्याचा प्रयत्न करतो माणसं. या साऱ्या औषधांना दर्जा देऊन त्यांचं ब्रँडिंग करण्याचं आदिवासी विकास विभागाने ठरवलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या राज्यातल्या साऱ्या वैद्यूंचं एक संमेलन भरवण्याचीही योजना आहे. जनजागृती आहेच करणं आवश्यक आहे. ते विशिष्ट त्या वैद्य लोक किंवा जे आमच्याकडे गावठी भाषेमध्ये म्हणतो भगत लोक, त्यांना एकत्रित करून त्यांनासुद्धा त्याचं महत्त्व पटवून देऊन त्यांची मानसिकता थोडी बदलून आणि मग असं करायचा विचार आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, संत तुकोबा रायांची ही जी अभंगवाणी आहे ना, ही सत्य आहे, अपरिहार्य आहे. आणि त्यासाठी आज आपण या बाबतीतलं सारं ज्ञान किंवा सारी माहिती आपण जाणून घेतलेली आहे. विशेषतः आमचं डिपार्टमेंट आम्ही त्याच्याबद्दलचा विचार करतो की अशा प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत वनौषधीच्या, तर त्या कुठेतरी त्याचं संवर्धन झालं पाहिजे, त्या टिकल्या पाहिजे. सगळ्याच आपल्याला कदाचित माहीत नसतील, आपल्याला त्याचे गुणधर्म माहीत नसतील, पण अशी जुनी माणसं अजूनही आहेत, त्यांच्याकडून आपल्याला ही माहिती मिळू शकते. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा उपयोग हा इतर मार्गाने म्हणा ते करता येऊ शकतो. आदिवासींच्या कुपीतलं थोडंसं ज्ञान आज आपण जाणून घेतलं. त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आपण जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आय डीवरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगतं असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. किंवा जनता दरबारचं फेसबुकवरती एक स्वतंत्र पेज आहे, हे तुम्ही जाणून घ्या. हे पेज तुम्ही लाईक करण्याची गरज आहे, कारण या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली असते. म्हणजे नेमकं कुठल्या दिवशी कुठला विषय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत हे आम्ही त्या पेजवरती दिलेलं असतं. किंवा आमचा पत्ता असेल, संपर्क नंबर असेल, तोही या पेजवरती आम्ही दिलेला असतो. किंवा जनता दरबारचं आता एक पुस्तक आपण तयार करत आहोत, त्या पुस्तकाच्या प्रगतीविषयीही आम्ही या पेजवरती नक्कीच दिलेलं असतं. तुमच्याकडे काही विचार असतील, तुमच्या प्रतिक्रिया असतील, फीडबॅक असेल, तर तोही तुम्ही या पेजवरती लवकरात लवकर आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. जनता दरबारचा आपण एक पॉझिटिव्ह ग्रुप फेसबुकवरती तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. जनता दरबार आता यूट्यूबवरूनही दिसू शकतो, कारण यूट्यूबवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनेल आपण सुरू केलेलं आहे. त्यासाठीचा ॲड्रेस तुम्ही जाणून घ्या. तो ॲड्रेस आहे janatadarbar.zd. हा ॲड्रेस तुम्ही टाईप करा आणि जनता दरबारचे 125च्या वर जे एपिसोड आहेत ना, त्या एपिसोडचा आनंद आपण यूट्यूबवरून घेऊ शकतो. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुन्हा प्रक्षेपणासाठी दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटत असतो. जनता दरबारमध्ये आपण विविध प्रकारची माहिती देत असतो. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.